नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सौ रत्नमाला स्वामी तुमच्या सिमिलॅरिटी चॅप्टरमधला शेवटचा पार्ट म्हणजे पार्ट 7 घेऊन येत आहे, ज्यामध्ये आपण प्रॉब्लेम सेट 1 मधील उरलेले प्रॉब्लेम्स करणार आहोत. मग सुरुवात करूया प्रॉब्लेम सेट 1 मधील उरलेले प्रॉब्लेम्स, ज्याच्यामधून आपण सुरुवात करणार आहोत 7 प्रॉब्लेम. 7 प्रॉब्लेममध्ये क्वेश्चन असा आहे, इन फिगर ए डॅश डी डॅश सी and B dash E dash C, sec DE parallel side AB. If AD is 5, DC is 3, BC is 6.4, then find BE. आता डायग्राममध्ये तुम्हाला इथे दिले 6.4 मायनस एक्स, पण बघा हा टोटल दिलेला आहे 6.4, जे आपल्याला काढायचं आपण त्याला घेतोय एक्स. सो ऑटोमॅटिकली द रिमेनिंग विल बी 6.4 मायनस एक्स. आणि क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे डी ई पॅरलल ए बी, डी ई पॅरलल ए बी. सो वी आर गोइंग टू यूज युअर बी पी टी थिअरम, अँड बाय यूजिंग बी पी टी थिअरम वी विल गेट सी डी अपॉन डी ए इक्वल टू सी ई अपॉन ई बी. ओके, सो इथे इन ट्रायंगल ए बी सी सेक डी ई पॅरलल साइड ए बी. सो बाय यूजिंग बी पी टी थिअरम, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम, सी डी अपॉन डी ए इक्वल टू सी ई अपॉन ई बी. यानंतर व्हॅल्यू पुट करूया ज्या दिल्यात त्या. 3/5 इक्वल टू 6.4 मायनस एक्स अपॉन एक्स, क्रॉस मल्टिप्लाय 3x इक्वल टू 5 इंटू ब्रॅकेट 6.4 मायनस एक्स. तो 5 जो आहे हा दोघांना मल्टिप्लाय होईल अँड यू विल गेट 3x इक्वल टू 32.0 ॲक्च्युली येतं मायनस 5x. तो मायनस 5x त्या बाजूला जाईल. 3x plus 5x equal to 32. So 8x equal to 32. X equal to 32 upon 8. So your final answer will be x equal to 4. But x was BE. So BE equal to 4. Okay. So in 8th problem, in the figure, sec PA, sec QB, sec RC and sec SD are perpendicular to line AD. Okay, and AB is 60, BC 70, CD 80, PS is 280. Then we have to find PQ, QR and RS. First of all, whatever is given, I'm going to write that. So here AB is 60, BC is 70 and CD is 80. Total PS is 280. Obviously here perpendiculars are given, so by corresponding angle test, converse of corresponding angle test, I can use property of 3 parallel lines at their transverse, or directly you can say that it is nothing but perpendicular means they are parallel. Okay, so we are going to continue with that. Sec PA, sec QB, sec RC and sec SD are perpendicular to line AD, hence they are parallel. So perpendicular to the same line are always parallel. So we'll write sec PA parallel sec QB parallel sec RC parallel sec SD. So we are going to use property of 3 parallel lines and their transverse. So you will get PQ upon AB equal to QR upon BC equal to RS upon CD. Okay, here we are going to put the values now. Before putting the values, whatever values we have that we will put, and at the same time I'm going to use ratio of equal theorem. इथे PQ upon AB equal to QR upon BC equal to RS upon CD ह्या तिघांची आपण बाय इक्वल रेशियो थेरमने ॲडिशन केलेलं आहे आणि डिनॉमिनेटरमध्ये पण ॲडिशन केलेलं आहे. आता नेक्स्ट स्टेपमध्ये आपण काय करूया, आपल्याकडे ज्या व्हॅल्यूज आहेत ए बी बी सी सी डीच्या त्या व्हॅल्यूज पुट करूया. सो पी क्यू अपॉन ए बी इक्वल टू क्यू आर अपॉन बी सी इक्वल टू आर एस अपॉन सी डी. ओके, सो पी क्यू अपॉन ए बीची व्हॅल्यू आहे 60, बी सी आहे 70 आणि सी डी आहे 80. सो इथे सुद्धा मी काय केलेलं आहे, ए बी बी सी आणि सी डीचे इथे व्हॅल्यूज पुट केल्या 60 70 80. ओके, आणि इथे न्युमरेटरमध्ये फक्त ॲडिशन केलेलं आहे. बट बाय कोलिनियरिटी पी क्यू प्लस क्यू आर प्लस आर एस विल बी
PS आणि 60 + 70 + 80ची टोटल येणार आहे आपल्याला 210 आणि त्या PS ची टोटल व्हॅल्यू दिलेली आहे 280. आता आपण काय करणार आहोत, ह्याला 1 बाय 1 सिम्प्लिफाय करणार आहोत. ओके, सो इन नेक्स्ट स्टेप PQ अपॉन 60 इक्वल टू QR अपॉन 70 इक्वल टू RS अपॉन 80 इक्वल टू 280 अपॉन 10. ही आपली अगोदरची स्टेप आहे. आता ह्यामध्ये काय करूया, हा 0 0 कॅन्सल होईल. सो यू विल गेट PQ अपॉन 60 इक्वल टू QR अपॉन 70 इक्वल टू RS अपॉन 80 इक्वल टू 28 अपॉन 7. त्याला मी 7ने डिवाइड केलं, 7 चोक 28 7 त्रिक 21. सो हिअर PQ अपॉन 60 इक्वल टू QR अपॉन 70 इक्वल टू RS अपॉन 80 इक्वल टू 4/3. आता काय करा, एक एक इक्वेट करा. ह्या दोघांना एकदा इक्वेट करा, मग ह्या दोघांना आणि मग ह्या दोघांना, आणि आपल्याला प्रत्येक व्हॅल्यू मिळेल. सो फर्स्ट मॅम इक्वेटिंग PQ अपॉन 60 इक्वल टू 4/3 क्रॉस मल्टिप्लाय, नंतर तो 3 तिकडे जाईल. सो यू विल गेट PQ इक्वल टू 240 अपॉन 3 दॅट विल बी 80. PQ विल बी 80. सेकंड पार्ट कन्सिडर करूया, QR अपॉन 70 इक्वल टू 4/3. पुन्हा एकदा क्रॉस मल्टिप्लिकेशन, 3 तिकडे जाईल, QR इक्वल टू 280 अपॉन 3. तुम्ही पाहिजे तर ह्याला आणखीन सिम्प्लिफायसुद्धा करू शकता, पॉईंटमध्ये सुद्धा आन्सर काढू शकता, चालेल. अँड लास्ट आपण इक्वेट करूया RS अपॉन 80 इक्वल टू 4/3. क्रॉस मल्टिप्लाय केल्यावर 3RS इक्वल टू 320. सो RS इक्वल टू 320 अपॉन 3. हे असे आपल्याला PQ, QR आणि RSच्या व्हॅल्यू मिळालेल्या आहेत. The next problem you can see in triangle PQR, PM is a median. PM median असल्यामुळे QM आणि MR हे दोन्ही इक्वल झालेले आहेत. Angle bisector of angle PMQ and PMR intersect side PQ and side PR in point X and Y respectively. We have to prove that XY parallel QR by completing the proof by filling the boxes आहेत. ओके, मग त्यांनी जे काही दिलेले आहे ते अगोदर आपण सगळं लिहून घेऊया आणि मग आपण बघूया कुठे आपल्याला फिलिंग द ब्लँक्स किंवा फिलिंग द बॉक्स करायचं आहे. आता ह्यामध्ये बघा, इन ट्रायंगल PMQ रे MX अँगल बायसेक्टर दिला आहे, MX अँगल बायसेक्टर आहे. मग आपल्याला घ्यावं लागेल PM अपॉन MQ इक्वल टू PX अपॉन XQ. ओके, सो तो आपण लिहून घेऊया. मग PM अपॉन MQ इक्वल टू PX अपॉन XQ. सेकंड ट्रायंगलमध्ये जाऊया, PMR मध्ये वी विल गेट PM अपॉन MR इक्वल टू PY अपॉन YR. त्या व्हॅल्यूज पुट करूया, PM अपॉन MR इक्वल टू PY अपॉन YR. ओके, आता इथे काय केलेलं आहे, PM अपॉन MQ जे फर्स्ट इक्वेशनमध्ये आहे, PM अपॉन MQ किंवा MP अपॉन MQ. ओके, ह्याच्यामध्ये MQला रिप्लेस केले MRने. कारण काय सांगू शकता का, बिकॉज MQ इक्वल टू MR हे मीडियन दिलेले आहे ऑलरेडी, MQ इक्वल टू MR. सो MQला मी रिप्लेस केलं MRने. सो आय विल गेट MP अपॉन MR. ओके, MP अपॉन MR किंवा PM अपॉन MR. सो आता इक्वल प्लस सगळं इक्वेट करावं लागेल एकदा. इथेही मला मिळते PM अपॉन MR, हा झाला माझा MR. मग ह्या दोघांची LHS बघा, PM अपॉन MR, PM अपॉन MR येईल. सो आपण राईट साईड इक्वेट करूया. राईट साईड इक्वेट केल्यावर आपल्याला मिळेल PX अपॉन XQ इक्वल टू PY अपॉन YR. लक्षात येते? सो हिअर त्यांनी डायरेक्टली दिलेले पण आपल्याला कळलं पाहिजे ती स्टेप कशी आली. सो PX अपॉन XQ इक्वल टू PY अपॉन YR आणि PY अपॉन YR आल्यामुळे PY अपॉन YR आल्यामुळे आपल्याला मिळणार आहे XY पॅरलल QR बाय कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम. बाय कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम आपल्याला मिळेल XY पॅरलल QR. सो मूव्हिंग टू द नेक्स्ट प्रॉब्लेम. In the figure, bisector of angle B and angle C of triangle ABC
intersect each other in point X. Line AX intersects side BC in point Y. AB is 5, AC is 4, BC is 6. Then find AX upon AY. असं हे. आता इथे काय करूया आपण, अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी तर आपल्याला यूज करायची आहे, ती स्टार्ट करूया. इन ट्रायंगल ABY या ट्रायंगलमध्ये आपल्याला घ्यावं लागेल AB अपॉन BY इक्वल टू AX अपॉन XY. ते यूज करूया. सो इन ट्रायंगल ABY AB अपॉन BY इक्वल टू AX अपॉन XY, अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. सेम वे दुसरा ट्रायंगल घेऊया आपण ACY. ह्याच्यामध्ये येईल AC अपॉन CY इक्वल टू AX अपॉन XY. ओके, सो इन ट्रायंगल ACY CX इज अँगल बायसेक्टर. सो AC अपॉन CY इक्वल टू AX अपॉन XY. इक्वेशन 1 आणि 2ला बघा, RHS सेम आहे. सो AB अपॉन BY इक्वल टू AC अपॉन CY इक्वल टू AX अपॉन XY. तर व्हॅल्यूज पुट करूया. AB प्लस AC आणि BY प्लस CY करायचं कारण काय आहे, कारण की आपल्याला त्यांनी BCची व्हॅल्यू दिलेली आहे, बरोबर आहे. म्हणून आपण ह्याला बाय इक्वल रेशिओ थेरमने ॲड करून घेतो या अगोदर. सो हिअर 5 प्लस 4 अपॉन BC इक्वल टू AX अपॉन XY. पण BCची व्हॅल्यू दिली आहे 6. सो 9/6 इक्वल टू AX अपॉन XY. त्याला सिम्प्लिफाय करा. 3 3 9, 3 2 6. सो यू विल गेट आन्सर AX अपॉन XY इक्वल टू 3 upon 2. Your final answer will be 3/2. Next problem. In the question, quadrilateral ABCD is given. AD parallel BC, diagonal AC, diagonal BD intersect each other in a point P. Then we have to show that AP upon PD equal to PC upon BP. ट्रॅपेझियमसाठी तुम्हाला एक हिंट नेहमी लक्षात ठेवा. आपल्याला हे दोन ट्रायंगल जे आहेत, हे दोन ट्रायंगल शक्यतो सिमिलर करायचा प्रयत्न करायचा. आणि सिमिलर करण्यासाठी आपल्याला यूज काय करावं लागेल, हे पॅरलल दिलेलं असतं. सो हे ट्रान्सवर्स घेऊन यू विल गेट दिस ॲज अ अल्टरनेट अँगल, किंवा हे पण तुम्ही अल्टरनेट अँगल घेऊ शकता. आणि तिसरं पार्ट हे वर्टिकली ऑपोजिट अँगल घेऊन सुद्धा तुम्ही करू शकता. कुठलेही दोन पार्ट घेऊन तुम्ही हे ट्रायंगल्स सिमिलर करायचे आहेत. मग सुरुवात करूया. In triangle segment AD parallel segment BC, take BD transversal. You will get angle ADP congruent angle CBP by alternate angles. आणि त्यानंतर ट्रायंगल कन्सिडर करतोय वरचा आणि खालचा, ट्रायंगल ADP अँड ट्रायंगल CBP. आता लिहिलेलं अँगल ADP कॉन्ग्रुएंट अँगल CBP फ्रॉम 1. तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे वर्टिकली ऑपोजिट घ्या किंवा दुसरा अल्टरनेट अँगल घेतला तरीही चालेल. So angle APD congruent angle CPP, vertically opposite angles. So these two triangles are similar by AA test of similarity. हे टेस्ट ऑफ सिमिलरिटी लिहिताना ट्रायंगलचे नावं लिहिताना बघा, आपण जर ADP घेतलं असेल तर तुम्हाला इथून घ्यावं लागेल CBP. लक्षात घ्या, म्हणजे A अँगलसोबत C अँगल आला पाहिजे, तरच हे तुमचं करस्पॉन्डन्स व्यवस्थित होणार आहे. ओके, नाउ टेक करस्पॉन्डिंग साइड्स. AP अपॉन CP इक्वल टू DP अपॉन PB. करस्पॉन्डिंग साइड्स घेतलेत. आता आपल्याला जे हवे त्याप्रमाणे फक्त आपण करेक्शन किंवा चेंजेस करूया. आपल्याला क्वेश्चनमध्ये विचारले AP अपॉन PD. सो जर मी ह्याला अल्टरनेंडो केलं तर मला आन्सर मिळून जाईल. सो AP अपॉन PC, म्हणजे क्वेश्चनमध्ये PC दिलं म्हणून CPला मी PC लिहिलं, DPला PD लिहिलेलं आहे आणि देन अल्टरनेंडो करते. सो AP अपॉन PD इक्वल टू PC अपॉन BP बाय अल्टरनेंडो. ओके, 12th प्रॉब्लेम. इन द फिगर XY parallel AC, if 2AX equal to thrice BX, XY is 9, we have to complete the activity to find the value of AC. आणि हे असं कम्प्लिटली दिलेलं आहे जिथे आपल्याला व्हॅल्यूज सबमिट करायचे आहेत. हा पूर्ण क्वेश्चन अशा पद्धतीने आहे. मग पहा कसं करायचं आहे त्याला. इथे बघा 2AX इक्वल टू 3BX. हा BX इकडे जाणार आहे, मग 2 इकडे येईल. सो यू विल गेट 3 अपॉन 2. सो AX अपॉन BX इक्वल टू 3 अपॉन 2. आता कॉम्पेनेंटो करतोय आपण, म्हणजे आपल्याला ॲडिशन करावं लागेल.
सो 3 + 2 अपॉन 2. 3 + 2 आन्सर येईल 5. 5 अपॉन 2. आता ऑलरेडी हे दोन ट्रायंगल जे आहेत ते सिमिलर आहेत. मग सिमिलर झाल्यामुळे हे दोन ट्रायंगल सिमिलर करायचे आहेत ॲक्च्युली आपल्याला. मग सिमिलर करण्यासाठी आपल्याला नेहमी माहिती आहे जेव्हा केव्हाही हे पॅरलल लाईन्स असतात आपण करस्पॉन्डिंग अँगल आणि हा कॉमन अँगल घेऊन ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी करू शकतो किंवा दोन्हीही करस्पॉन्डिंग अँगल घेऊन ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी करू शकतो. सो दॅट विल बी बाय ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. आता करस्पॉन्डिंग साईड घ्या. BA अपॉन BX इक्वल टू AC अपॉन XY. ओके, पण BA अपॉन BXची व्हॅल्यू आहे 5/2. AC अपॉन XYची व्हॅल्यू आहे 9. आणि ह्याला जेव्हा तुम्ही क्रॉस मल्टिप्लायने सोडवणार आहात 9 × 5 विल बी 45 आणि तो ACचा 2 इथे डिवाइड होईल. ओके, आणि ह्याला डिवाइड केल्यावर मला मिळेल 2×4 2×4 2×5 10. सो आन्सर मिळेल मला 22.5. सो युअर नेक्स्ट आन्सर AC विल बी 22.5. In this way you can complete the problem. Moving to the last problem. In the figure, vertices of square DEFG are on the sides of triangle ABC. Angle A is 90. Then prove that DE square equal to BD into EC. We have to show that any hint दिलेली आहे triangle GBD similar to triangle CFE and use GD equal to FE equal to DE. आता हा प्रॉब्लेम करताना जे आपल्याला दिलेत ते अगोदर नीट बघा. DEFG स्क्वेअर आहे म्हणजे हे सगळे अँगल 90 डिग्री झालेत. ओके, नंतर अँगल ए तर ऑलरेडी 90 आहे. आपल्याला प्रूव्ह करायचं आहे DE स्क्वेअर इक्वल टू BD इंटू AC. ह्याला मी थोडंसं स्प्लिट करते आहे. DE इंटू DE इक्वल टू BD इंटू EC. स्क्वेअरला स्प्लिट केलं. आता कुठलं तरी एक ह्याला इकडे डिवाइड करा किंवा ह्याला इकडे डिवाइड करा, कुठलंही एक करूया आपण. सो DE अपॉन BD इक्वल टू EC अपॉन DE. जर आपल्याला हे मिळालं तर आपल्याला जे हवं आहे ते मिळू शकतं. ओके, मग DE आणि BD येण्यासाठी कुठलं ट्रायंगल घ्यावं लागेल ते बघा. हा घ्यावा लागेल BD आणि हे स्क्वेअर असल्यामुळे सगळे साईड इक्वल आहेत. सो ट्रायंगल आपल्याला कन्सिडर करावं लागणार आहे BDG, जे त्यांनी हिंट दिलेली आहे तुम्हाला, ट्रायंगल GBD. ओके, आता इथे या EC आणि DE, इकडे आहे EC आणि DEला आपण घेणार आहोत EF. म्हणजे हे दोन ट्रायंगल जर तुमचे सिमिलर झाले तुम्हाला ऑटोमॅटिकली तुम्हाला जे प्रूव्ह करायचं आहे ते मिळू शकतं. तर इथे काय करावं लागेल आपल्याला, हिंट अशी आहे की अगोदर हे दोन ट्रायंगल सिमिलर करा, मग हे दोन ट्रायंगल सिमिलर करा, मग ऑटोमॅटिकली हे दोन ट्रायंगल सिमिलर होतील. ओके, ही हिंट आहे तुम्हाला सगळ्यांना. सुरुवात करूया प्रूफला. Quadrilateral DEFG is a square, so all angles are 90 degree and all sides are equal. Okay, ह्याचं मी शॉर्टमध्ये आपण घेऊया sides of square and sides of angle. Okay, now GD perpendicular BE and FE perpendicular DC because they are of 90 degree. मग आपण आता काय करूया, ट्रायंगल BAC मोठा ट्रायंगल आणि छोटा ट्रायंगल BDG हे दोन ट्रायंगल सिमिलर करायचा प्रयत्न करूया. मोठा ट्रायंगल हा ABC हां आणि छोटा ट्रायंगल BDG, ह्या दोघांमध्ये एक 90 डिग्री मिळणार आहे आपल्याला. फक्त राहिला आता दुसरा भाग काय मिळेल ह्याच्यावर आपल्याला विचार करावा लागेल. ते असं आहे, अँगल A अँड अँगल BDG विच इज ऑफ इच ऑफ 90 डिग्री, जे तुम्हाला मी हिंट दिली ती. ओके, आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला घ्यावं लागेल कॉमन अँगल B. दोघांमध्ये B हा कॉमन अँगल आहे. सो दीज टू ट्रायंगल्स आर सिमिलर बाय ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. ट्रायंगल BAC सिमिलर ट्रायंगल BDG बाय ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. सेम वे आता आपण काय करणार आहोत, मोठा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल हे दोन ट्रायंगल सिमिलर करायचं सेम बाय ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. इन ट्रायंगल BAC अँड FEC angle A congruent angle FEC each of 90. Angle ACB and angle FC are
common angle CI is a common angle. So triangle BAC similar triangle FEC by a test of similarity. लक्षात येते का? सो फ्रॉम 3 and 4 मध्ये आपल्याला काय मिळायला लागले? BAC similar BDG, BAC similar FEC. So automatically BDG similar FEC. Okay. So triangle BDG similar triangle FEC by 3 and 4. आता ह्याच्यावरनं काय करणार आहोत? आपण ह्याचे करस्पॉन्डिंग साइड्स घेणार आहोत. BD अपॉन FE इक्वल टू DG अपॉन EC. तिन्ही घ्यायची गरज नाही आपल्याला. ओके. सो आता इथे सगळे साइड्स इक्वल आहेत. तर मी काय करणार आहे इथे आपल्याला जे प्रूव्ह करायचं त्या दृष्टिकोनातून आपलं चाललेलं आहे. ओके. BD अपॉन DE या FEला मी DEने रिप्लेस केलं आहे आणि या DGला सुद्धा DEने रिप्लेस केलं. बिकॉज FE इक्वल टू DE आणि DG इक्वल टू DE. लक्षात येते का ही स्टेप? सो नाउ वी कॅन गो फॉर सिम्पल क्रॉस मल्टिप्लिकेशन. DE इंटू DE इक्वल टू BD इंटू EC. DE इंटू ED विल बी DE स्क्वेअर विच इज इक्वल टू BD इंटू EC. अशा पद्धतीने आपण हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व केलेले आहेत आणि हे जे प्रॉब्लेम सॉल्व केलेले आहेत ते तुम्हा सर्वांना प्रॅक्टिस करायची आहे. प्रॅक्टिस केलं तरच तुम्ही ही सगळे प्रॉब्लेम व्यवस्थित सोडवू शकता. म्हणतात ना, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. ॲक्च्युली प्रॅक्टिस मेक्स स्टुडंट्स परफेक्ट. सो तुम्हाला सगळे प्रॉब्लेम्स व्यवस्थित प्रॅक्टिस करायचे आहेत आणि फक्त व्हिडिओ बघून नाही, हे प्रॉब्लेम तुम्ही स्वतः सोडवायचे आहेत. तुम्ही सोडवलं तरच तुम्हाला प्रॉब्लेम्स व्यवस्थित येऊ शकतात. हे लक्षात ठेवा. ओके. सो पुन्हा एकदा सगळे प्रॉब्लेम्स प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस केल्यानंतर व्हिडिओ अजून एकदा पहा आणि कुठे काही अडचण असल्यास आपण कॉन्टॅक्ट करू शकतो. ओके. धन्यवाद. थँक्यू.